घड्याळ आमचं पक्षच आमचा म्हणजे त्यालाच करणार मी. पेन साहेब आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन विचारांना मानणारे हे गाव आहे असं मला वाटतं. येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवार या दोन्ही उमेदवारांना आमच्या गावात इच्छा की मतदान होईल त्याची मला खात्री आहे. तेथील आमच्या पक्षातील संदीप पाटील कुर्डकर उमेदवार आहेत. त्यांना आम्ही घड्याळ चिन्हावर मतदान करून देणार की आमची जरा सहकार्य केली. त्यांचं मोठं प्राबल्य असून सध्या राहुल पाटलांच्या या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत असून तर दोन्ही उमेदवार आता या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार हे सांगायची आपल्या ज्योतिषाची गरज भासणार नाही असं मी ठामपणे सांगू इच्छितो. इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष यांची युती झाली असून आम्ही इथं त्यांचं प्राबल्य जास्त आहे. इथं जवळजवळ ते 80% मतदान घेतील. जाणून घ्या माझ्यासोबत काही या कोथळी गावातील महिला देखील आहेत, सुशिक्षित महिला आहेत. त्या सुशिक्षित महिलांच्या माध्यमातून त्यांचं काय मत आहे ते आपण तशा पद्धतीने जाऊया. ताई नमस्कार. 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 आता निवडणूक सगळीकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं धामधूम सगळी इलेक्शनची सुरू आहे. तर तुमचं काय वाटतंय, तुम्हाला कुणाला मत द्यावं असं आणि कुठला उमेदवार असावा असं वाटतं? निवडणुकीचं वारं तर चालू आहे, हां पण ह्याच दामधुमीच्या ह्याच्यात हां अजित पवार साहेबांचं जे निधन झालं, अपघाती निधन झालं, कार्यकर्ते खरंच खूप चांगले होते. त्यांनी महिलांसाठी अर्ध तिकीट वगैरे केले, मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय केली. हां. आज त्यांचा पक्ष राष्ट्रवादीचा आहे, हां. त्यांचं चिन्ह घड्याळ हां. आहे. आज त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण घड्याळ ह्या चिन्हालाच मतदान करून निवडून देऊ शकतो. बरोबर. त्यासाठी आमच्या संदीप पाटील कुर्डकर उमेदवार आहेत. त्यांना आम्ही घड्याळ या चिन्हावर मतदान करून आमचं मत कुर्डूच्या संदीप पाटलाला का बरं? देणार की आमची जरा सहकार्य केली. बरं बरं बरं. सहकार्य तुम्हाला केलं काय? केलेलं सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे. तरी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून संदीप पाटील कुर्डूकर आणि पंचायत समिती मतदारसंघातून सातापा दोंडा पाटील कुरुगलीकर हे उमेदवार उभे असून या मतदारसंघामध्ये पूर्वी शेका पक्षाचा गट संपतराव बापू पाटील हा एक गट होता आणि त्यानंतर PN पाटील साहेब काँग्रेस यांचे हा एक गट होता. तरी सध्या हे दोन्ही गट एकत्रीकरण झाल्यामुळे या गटामध्ये या दोन्ही गटापासून हे दोन उमेदवार उभे आहेत. त्यांचं मोठं प्राबल्य असून सध्या राहुल पाटलांच्या या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत असून या दोन्ही उमेदवार आता या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार हे सांगायची कुठल्या ज्योतिषाची गरज भासणार नाही असं मी ठामपणे सांगू इच्छितो. घड्याळ हे चिन्ह आहे तर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने लोक निवडून देतील अशी मला आशा आहे. काय वारं काय मतदानाचं काय, तुम्हाला काय मतदान आहे का माहित आहे का? निवडणूक वगैरे काय मतदान होणार आहे, निवडणूक काय माहित आहे का? हाय की रोज सारखे येतात येत्यात कोणाला काय टाकणार काय? घड्याळ्याला. घड्याळाला? होय, बरं बरं. का बरं? आम्ही त्या कडापासून तिकडच आहे. तिकडं म्हणजे कोणाकडं? पीर पाटलाकडं. PN पाटलाकडं? होय. बरं 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 ठीक आहे. हां. कोथळी गावातील काही तरुण आहेत. तरुणांच्या सुद्धा मत जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. माझ्या शेजारी एक तरुण आलेले आहेत. दादा नाव कसं तुमचं? माझं नाव विठ्ठल मोहन कांबळे, ओके ओके राहणार कोतई, तालुका करवीर. ओके. दादा काय आता ह्या गावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? निवडणूक कुठल्या टप्प्यात चालेल? निवडणुकीचा प्रचार हायटेक होत आहे. तुम्हाला काय नेमकं ह्या गावात कुणाचं प्राबल्य वाटतंय? माझ्या मते इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष यांची युती झाली असून आम्ही इथं त्यांचं प्राबल्य जास्त आहे. इथं जवळजवळ ते 80% मतदान घेतील. 100. कशाच्या जोरावर वाटतंय? कारण का युती झाली म्हणून येतात की काय वेगळं काय नाही त्यांनी नाही, काय केलंय? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष मिळून हा. त्यांचा विकास यांनी रस्ते, हा. गटरी, हम्म. दिवाबत्तीची वगैरे चांगली विकास कामं केलेली आहेत इथे. बर. पाण्याची योजना वगैरे केलेली आहे. हा. त्यामुळे इथं 100% राष्ट्रवादी हा. काँग्रेस आणि शेका पक्ष मिळून जवळजवळ घड्याळाला 80% मतदान हे घेणार आणि निश्चित उमेदवार निवडून येणार. ओके ओके ओके. कोण उमेदवार तरी माहित आहेत काय? हो हो, माहीत आहेत की. कोण आहेत? कुर्डूचे संदीप पाटील जिल्हा परिषदला आहेत. तुमचं मत कसं राहणार, काय राहणार? आम्ही संदीप पाटला आणि सातापा दामोदकर. यांनाच का तुम्ही तशा पद्धतीनं? आम्ही निष्ठावंत शेतकरी पक्षाचा कार्यकर्ते आहे. बर. गेले आमचे चुलते पांडुरंग पाटील संस्थापक सोसायटी पाणीपुरवठा तेव्हापासून आम्ही 7 जण भाऊ आहे. कायम आम्ही शेका पक्षालाच आहे. शेका पक्ष. शेका पक्षाला कायमचं बरं बरं. आतापर्यंत आम्ही आहे. बर. कायमचं शेका पक्षाला मतदान करत आम्ही आलो. संदीप पाटलांनाच का तुम्ही मतदान देणार? आता युती झाल्यामुळे द्यायलाच पाहिजे. बरोबर. मग शेका युतीच- पक्षाने. युतीचा धर्म तुम्ही पाळणार? होय. बरं. शेतकरी कामगार पक्षाचं इथे प्राबल्य कशा पद्धतीचं आहे? इथं 75% आहे.
शेतकरी कामगार मग हा शेतकरी कामगार पक्ष एकनिष्ठ राष्ट्रवादीचे पाठीमागे राहणार एकनिष्ठ का? राहणार, एकनिष्ठ राहणार अशी खात्री तुम्हाला वाटते? राहणार. बर बर. गावात फेऱ्या 1-2 काढल्यात शेका पक्ष. पण ते शेवटी ठरलेलं असणार ना? होय की माझं मतदान घड्याळाच होणार हो. घड्याळा होय होय घड्याळ आमचं पक्षच आमचा म्हणजे त्यालाच करणार मी. काय नेमकं सांगाल की काय परिस्थिती आहे आणि कशा स्वरूपाचं इथं वातावरण चाललेलं निवडणूक? कोथळे गावामध्ये जर बघितलं तर पेन पाटील साहेबांना मानणारा राष्ट्रवादी गट व शेतकरी कामगार पक्ष या दोन्हींची युती भोगावती कारखानाच्या माध्यमातून जी 1.5 वर्षापूर्वी झाली त्यामधलं दोन्ही पक्ष इथं एकत्रितपणे काम करतात आणि दोन्ही नेत्यांचं शेतकरी कामगार पक्ष असतील माननीय पेन साहेब असतील त्यांच्या माध्यमातून गावातील जो विकास झाला आहे सहकारमध्ये जी समृद्धी आली आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच ह्या येणाऱ्या जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवार ह्या दोन्ही उमेदवारांना आमच्या गावातून उच्चांकी मतदान होईल याची मला खात्री आहे. का मतदान लोकांनी तुम्हाला तुमच्या उमेदवारांना द्यावं? जर आमच्या गावाबद्दल जर बोलायचं झालं तर गावामधील विविध विकास कामं असतील विविध समस्या असतील त्या सोडवण्यामध्ये माननीय पेन साहेब असतील आमचे नेते संपत बापू असतील आणि ग्रामविकास मंत्री माजी हसन मुश्रीफ साहेब हे आघाडीचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधीची कामं ह्या गावामध्ये रस्ते असेल पाणी असेल या सर्व सुविधा पुरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार जर बघितले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असतील सहकारमध्ये चांगलं काम केलेल्या दोन्ही मंडळी आहे. दोन्ही उमेदवार निष्कलंक आहेत सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र पळणार आहेत. या दोन्ही बाजून जर विचार केला तर कोथळी गावामध्ये नक्कीच ह्याचा परिणाम आपल्या मतामध्ये दिसून येईल. PN पाटील साहेब आणि संपत बापू पाटील यांचा पवार पाटील यांचा कित्येक वर्ष हा तशा पद्धतीनं हा राजकीय सामना जो होता तो सामना चालायचा. PN पाटील साहेबांचं एक यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना एक निशाणा होती ती निशाणा आता त्यांचं गेलेलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आज त्यांचे उमेदवार संदीप पाटील आणि त्याचबरोबर सतापा पाटील तांबोडकर हे पंचायत समितीला आणि संदीप पाटील साहेब हे जिल्हा परिषद निगवे खालच्या गटामध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि मग घड्याळ हे चिन्ह सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय करणार त्या प्रचार कशा पद्धतीने करणार? आता सुरुवात जर तुम्ही म्हटला की पेन साहेब आणि बापूंचा संघर्ष गेली 40 वर्ष होता परंतु कोथळी गावामध्ये जर बघितलं माननीय कैलासवासी संपतराव आमटे असतील आमचे नेते KB पाटील साहेब असेल किंवा पांडुरंग चव्हाण असतील कैलासवासी ह्या लोकांनी गावाचं हित बघून जरी वरचं राजकारण तालुका लेवलला असेल कारखान्या लेवलला असेल तर गावच्या विकासासाठी ही मंडळी कायम एकत्र राहिल्यात. त्यामुळे ही युती आमच्या गावासाठी काय नवीन नसणार आहे. आणि जर आपण हा चिन्ह जर बघितलं किंवा आता नवीन आलेलं घड्याळ तर इथली माणसं ही आपल्या नेत्यांच्या पूर्वी जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी राहुल पाटलांनी आमदारकीच्या वेळी घड्याळ मिळालं आणि आमच्या कोथळी गावातून त्या घड्याळाला जवळजवळ 980 मताधिक्य नवीन चिन्ह असताना सुद्धा 980 मताचं मताधिक्य मिळालं आणि ह्या इलेक्शनला घड्याळ घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत आणि लोकांच्या मनात घड्याळ बिंबल्याला घड्याळ म्हणण्यापेक्षा PN साहेब आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन विचारांना मानणारे हे गाव आहे असं मला वाटतं. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.